हॅलो हॅलो हाय. नाही प्लीज बी कम्फर्टेबल. काय मला टापटीपणा स्वच्छता आवडते पण त्याचा मी अतिरेक करत नाही. प्लीज बी कम्फर्टेबल. इट्स ओके. काय गाणी ऐकत होतीस? हो. कुठलं? मला जुनी गाणी आवडतात. अगं पण तुझं वय विद्या वॉक्स, ट्विस्टेड सिस्टर किंवा बलम पिचकारी ऐकण्याचं आहे. तू काय बाबा आदमच्या काळातली गाणी ऐकतेस? जुनी गाणी ऐकली ना की असं सगळं विसरून जायला होतं. खूप मस्त वाटतं. ऍक्च्युली माझ्या बाबांना पण जुनी गाणी खूप आवडतात. ते किशोर कुमार, मोहम्मद रफी, जगजीत सिंग त्यांचे देवच जणू. त्यांच्याकडनंच घेतली आहेत मी ही गाणी. किशोर कुमार आणि रफींकडून नाही, मोरे काकांकडनं. आय एम सॉरी. आय नो वाईट होता. यु नो अटेम्प्ट. आय एम सॉरी. तुम्ही झोपला नाहीत अजून? ओ शिट. इथे अजून कोणी आहे का? तुम्ही कोणाला म्हणालीस तू? तुम्हाला. मला? तुम्ही? रिस्पेक्ट अँड ऑल. काय म्हणतात ते आदरार्थी? कशाला? पण तुम्हाला कळलं होतं ना. पण मला हे कळत नाही की तू मला अहो जाऊ का करतेस? आपल्या वयात फार अंतर नाहीये. म्हणजे मी आहे पण तसं नाही. पण म्हणजे मला असं वाटलं की तुम्हाला अरेतुरे केलेलं चालणार आहे की नाही. रादर मला अरेतुरे केलेलंच आवडेल. ओके. बरं मग श्रीकांत, तू झोपला का नाहीयेस अजून? गुड. अगं नाही, इकडे झोपच लागत नाही मला. आपल्या शेड्यूलला अजून बॉडी ऍडजस्ट नाही होत. आय डोंट नो. अमेरिकेला कसं पटकन झोप लागायची का? अमेरिकेत लास वेगास, शिकागो किंवा न्यूयॉर्क मध्ये असे सगळे सारखे जागे असतील ना. सतत जागती शहर आहेत ना ती. म्हणजे तिकडचं लाईफस्टाईल किती फ्री असेल ना. तू तिथे राहत असताना तुला खूप मजा आली असेल ना. वेल तसं म्हणता येईल. खरं मी शिकागोला होतो पण बाकीची शहरं पाहताना मला खूप सुबक वाटायचं आधी. बट देन आय रिअलाइज की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. ते किती दिवस तिकडच्या त्या गोऱ्यांची चाकरी करत असं उपरासारखं राहायचं. मग काय जॉब सोडला आणि आलो इथे आपल्या भारतात. तिकडं ना असं डिस्प्लेसमेंट जाणवायची. मला तुझा जॉब सोडण्यामागचा विचार खूप आवडलाय. म्हणजे बघ ना, आपण कितीही लांब राहिलो तरी आपला देश तो आपला देश आणि आपली माणसं ती आपली माणसं. आपला माणूस जवळ नसणं यापेक्षा दुसरं वाईट काही असूच शकत नाही. आय अग्री. खरंय. झालं बाळा तुझं खाऊ? काकू, राघव पॅसेज साफ करतो. काल म्हणाला होता ना मला तो गुणी आहे ग. आय जस्ट होप की आता या सगळ्यामुळे ना श्रीकांतचं मिसअंडरस्टँडिंग हळूहळू क्लिअर होईल. अगं काय ना, त्याला ह्या सगळ्याची सवय नाहीये ना म्हणून तो चिडला एवढा काल. ते तर खूप गुणी आहे माझा बाळ, अगदी तुझ्यासारखा. अच्छा. बरं मी निघते, मला उशीर. अगं चहा घे. काकू नाही, चहा संपवणी मगच नाही. त्याशिवाय बाहेर पडायचं नाही. हा आले मी. श्रीकांत बाळा तू चहा घेणार आहेस? बाबा राघव.
काय किंचाळतोयस? मी कुठे? हा किंचाळतोय भूत बघितल्यासारखा. ए बाबा, भूताचं नाव घेऊ नकोस. हा घरातही घाबरायला लागला ना तर आपल्याला घराबाहेर पडणं मुश्किल होईल. युजलेस. ही काय पद्धत झाली का एखाद्याला उठवायची? मूर्ख. तू आता सकाळी सकाळी हे सगळं घेऊन काय करतोयस? करतोय नाही, केलं सुद्धा. श्रीकांतचा विषय संपवून टाकला. बाबा राघव बॉडी कुठे पोलीस? बॉडी बॉडी. विनय, तुला काय वाटतं यांनी श्रीकांतचा खून केलाय? उठा, चला, सकाळ झाली आता, उठा. हा अरे, हे स्वप्न नाही आयुष्य आहे. आणि जरा टीव्ही बघणं कमी कर आता. हा. आणि मित्रा, तू आता काय पराक्रम करून आलायस? काही नाही रे, डोकं फिरलं होतं. सकाळी बाहेर गेलो आणि अख्खा कॉरिडॉर धुवून काढला. क्या बात आहे. त्या श्रीकांतला बोलायला चान्सच नाही. काल रात्री बडाया मारत होतास ना की त्याने घर सोडून जा असं म्हणलं तर मी लगेच सोडून जाईन वगैरे. त्याला इम्प्रेस करायला नाही केल्या, ते मिसेस मोरेंना काल बोललो म्हणून केलंय मी. आणि चांगलं आहे ना, आपल्याला स्वच्छ कॉरिडॉर बघायला मिळेल. करेक्ट. तुला माहितीये का, तो श्रीकांत कुठेतरी बाहेर जायला निघाला होता. त्याला बाहेरच पडू दिला नाही. पाय ठेवला. अरे खराब करशील ना यार, परत दुसरीकडे पाय ठेवला. अरे यार, आता खराब करणार आहेस का सगळ्या? जाम वैतागला, जाम वैतागला. आज जा, चल. टॉप. कडक रिवेंज. सोडतोय काय? बाहेर काय? काकू ओ माय गॉश, काय पडली ती? एक सेकंड थांब राहतात. अगरे बापरे. खूप दुखतंय का आकांक्षा? उठ बघू, सावकाश उठ. हळू 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 उठ. अरे देवा, हो का? एक सेकंड. लांब राहा प्लीज. केलंस ते पुऱ्या बाजू. आकांक्षा जरा कॉपरेट कर, जरा मूव बाजू व्हा प्लीज, बाजू व्हा प्लीज. एक सेकंड. हो हो हो. डोंट वरी. ये पटकन. जरा कोणीतरी पाणी घ्या. वेट 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 वेट. सावकाश 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 सावकाश. आकांक्षा सावकाश, जरा काळजी घे यार. जरा पुढे, जरा पुढे. हळू रे, हळू. सावकाश मॅडम. हळू सरळ कर रे पाय. डोंट वरी, होईल सगळं ठीक आहे. मी काय म्हणते, आपण गरम पाण्याने शेकूया का हाताला हिच्या? आपण हिच्या पायाला बर्फ लावूया का? मी पटकन घेऊन येतो. एक मिनिट. हाताला शेक आणि पायाला बर्फ. अरे दोन्हीकडे सेमच लागले ना, असं चालतं का? एक मिनिट, पण बर्फ तर भाजल्यावर लावतात. पण हिला सूज आल्यासारखी वाटते. मग सुजल्यावर काय करतात? त्यापेक्षा मग मी लेप लावू का हिला? हा लेप लावा. नाही पण लेप जर आपण लावला ना तर मग नंतर थांबा थांबा, सगळेजण थांबा. विनय, तू सांग काय करायचं? गरम पाण्याने शेकायचं, बर्फाने शेकायचं का लेप लावायचा? नाही, सध्या तरी त्यांना पेन किलर्सनी बरं वाटेल. हा. पण इन्फ्लमेशन नेमकं किती आहे हे चेक केल्याशिवाय कळणार नाही आपल्याला. मी जरा बघू का श्रीकांत? नाही नाही नको. तिला कितपत लागल्याची कल्पना आहे? नाही ना. फ्रॅक्चर पण असू शकतं. डॉक्टरांना फोन करतो. नाही पण मला बघू दे ना, मला कळतं थोडं. काय कळतं? तू डॉक्टर आहेस का? MR आहेस ना? श्रीकांत, प्लीज तू जरा मध्ये बोलू नकोस प्लीज. तुम्ही सगळे बाहेर जा. अरे प्लीज बाहेर जा प्लीज. मॅडम, मी काय म्हणतो, तुमच्याऐवजी मी जाऊ का क्लायंटला भेटायला? व्हॉट? आय डोंट थिंक ही कॅन हँडल. मिस्टर विनय, तुम्ही करा हँडल. सापडली मुलगी. हे बघा. मिस्टर विनय, हो ही मुलगी तुम्हाला गोरी दिसते का? मी तुम्हाला मगाशीच म्हटले, मी सावळ्या मुलीशी लग्न अजिबात करणार नाही. वाटलेस बिन लग्नाचं राहीन. चांगलंच आहे, करूच नका लग्न तुम्ही.